गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज आहे महाशिवरात्र म्हणजेच शिवभक्तांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा दिवस. तर आज पूर्ण हा दिवस जो आहे तो शिवभक्तांसाठी खूप छान जाणार आहे. सो मी काल सगळी महाशिवरात्रीची तयारी करून घेतलेली आहे. उठल्या उठल्या मी बेडरूममधून हॉलमध्ये आली आणि असं काही वातावरण होतं माझ्या घराचं, अगदी प्रसन्न. सकाळी सकाळी महादेवाचे दर्शन घेतले आणि मग माझा दिवस जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यानंतर मी बाल्कनीत गेले आणि सकाळचं कोवळं ऊन जरा घेतलं आणि मग म्हटलं सुरुवात करूया आजच्या विशेष दिवसाला. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला माझा मॉर्निंग व्ह्यू दाखवते माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये. सो अशा प्रकारे काहीतरी ऊन पडलेलं होतं आणि खूप फ्रेश वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. महाशिवरात्रीची जी तयारी होती, जेही काही देवांची पूजा वगैरे मला करायची होती, ते सगळं मी आदल्या दिवशीच रेडी करून ठेवलेलं रात्री, जेणेकरून माझी सकाळी धावपळ होणार नाही. आणि त्या दिवशी 2 वेळेचा उपवास असतो, सो म्हणून सगळं काही मी आधीच करून ठेवलेलं. तर बघू शकतात माझा बाल्कनी व्ह्यू, मला खूप आवडतो, खूप छान वाटतं. सकाळी उठल्या उठल्या फ्रेश मस्त ग्राउंडवर खूप सारे डॉक्टर्स जे आहेत ते खेळत असतात. तर मैत्रिणींनो, आज व्लॉग करायचं कारण असं की आज मी माझ्या नवीन शिवलिंगाचा अभिषेक करणार आहे. मी शिवलिंग घेतलेली आहे नवीन चांदीची. सो माझ्याकडे सगळे देव जे होते ते चांदीचे होते, फक्त माझा जो आवडता देव आहे तोच माझ्याकडे चांदीमध्ये नव्हता. सो म्हणून मी नवीन शिवलिंग घेतली. तर आता मी अशा प्रकारे देवपूजा केलेली आहे. सगळं आवरून झाल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर तुम्हाला डिरेक्टली शॉर्ट्स दाखवते आहे, कारण सकाळी खूप धावपळ असते आणि आजचा ऑलरेडी व्लॉग खूप मोठा होणार आहे. सो बघू शकतात खूप छान असे 12 ज्योतिर्लिंगांची रांगोळी मी काढलेली आहे. ओम नमः शिवाय मंत्र हा हायलाईट केलेला आहे मध्ये. आणि बघू शकतात आजची जी पूजा होती ती खूप अट्रॅक्टिव्ह होती. आणि पूजेचं जेही काही साहित्य होतं, आज मला अभिषेक करायचा आहे, सो त्यामुळे मी सगळं काही अभिषेकाचं साहित्य साईडला काढून ठेवलेलं आहे हॉलमध्ये, कारण किचनमध्ये आपण स्वयंपाक वगैरे करतो. सो हे साहित्य जे आहे सेपरेट असलेलंच बरं. इकडे फुलं, बेलपान, शमीपत्र सगळं काही मी आणून ठेवलेलं आहे. आणि आज खास दिवस आहे महादेवाचा, सो त्यांच्यासाठी छान माळ आणलेली आहे. हे सगळं साहित्य मी आदल्या दिवशी पंचवटीला जाऊन घेऊन आली. पंचवटीत खूप मोठा फुल बाजार आहे. जर का तुम्ही नाशिककर असाल तर तुम्हाला माहीतच असेल, मी तिथे शूटही केलेलं आहे. सो हे महादेवाला आवडणारं सगळं साहित्य, अभिषेकाचं सगळं साहित्य. आणि तुम्ही बघू शकतात नवीन शिवलिंग जी मी घेतलेली आहे सिल्वरमध्ये, तीही मी तिथे ठेवलेली आहे, कारण मंदिरात मी तिला ठेवू शकत नाही अभिषेक झाल्याशिवाय. सो ही जी माळ आहे ही मी आणि माझी फ्रेंड खूप दिवसापासून शोधत होतो आणि अनफॉर्च्युनेटली महादेवाची ही ती इच्छा असेल, मला ती पंचवटीच्या फुल बाजारमध्ये भेटली. सो असा लुक मी केलेला होता महादेवाचा त्या दिवशी. माळ घातल्यानंतर तुम्ही बघू शकतात महादेवाची मूर्ती किती सुंदर दिसते आणि सगळं ते पूजेचं साहित्य अगदी व्यवस्थित उजळून मी ठेवलेलं आहे. त्याहून प्रसन्न माझ्यासाठी काहीच नाही आहे. हे जे वातावरण आहे हेच मला खूप पॉझिटिव्हिटी देतं आणि मला खूप आवडतं. मी झूम शॉट्स घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की ही जी मूर्ती आहे ती किती रेखीव आणि किती बोलकी आहे ते. सो माझं जे साहित्य आहे अभिषेकासाठीचं ते रेडी झालेलं आहे आणि मी आता ब्राह्मणांना कॉल करणार आहे की ते किती वाजेला येतील. सो तोपर्यंत जेही काही माझं फराळाचं काम आहे ते मी आटोपते, जे माझे डेली कामं आहेत ते करून घेते. तर आता हा क्लोजर लुक तुम्हाला दाखवते देवपूजेचा. सो बघू शकतात मी कळसाला छानपैकी वेणी घातलेली आहे आणि आज थोडं गजऱ्यांनी सजवलेलं आहे. विशेष दिवशी विशेष पूजा करायचं हे मला खूप आवडतं, सो म्हणूनच. आणि ही 12 ज्योतिर्लिंगांची जी रांगोळीचे जे साचे आहेत ते मी घेतलेले आहेत मीरा कार्ट यांच्याकडून. जर का तुम्हाला हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही देईल आणि त्यांची वेबसाईटही देईल लिंक, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात. सो काही देवांना मी गजऱ्यांनी सुशोभित केलेलं आहे आणि काही देवांना मी फुलं ठेवलेले आहेत. सो अशा पद्धतीची अगदी प्रसन्न देवपूजा आहे. आणि हो, हे जे वेल्वेटचं कापड आहे हे मरून कलरमध्ये आहे. मरून कलरवर सिल्वर जास्त हायलाईट होतं, सो म्हणून मरून कलर घेतला आहे. झूम करून तुम्ही बघू शकता, तो दूरून थोडा ब्लॅकिश वाटतो. सो सकाळी सकाळी माझी बाहेर रांगोळी काढून झाली आंघोळीनंतर. सो त्या रांगोळीचे सुद्धा काही शॉर्ट्स मी घेऊन ठेवलेले आहेत. तर रांगोळीला कधीही तुम्ही कोरी ठेवायचं नसतं, तिला हळदी कुंकू नेहमी करायचं असतं. उंबरठ्याची पूजा केलेली आहे, आजचा दिवस विशेष आहे. सो उंबरठ्याजवळसुद्धा खूप छान अशी लाल आणि पिवळ्या कलरमध्ये मी रांगोळी काढलेली आहे. आणि ही आहे माझी समई.
या 2 समया आहेत, या प्रत्येक विशेष पूजेसाठी मी बाहेर काढते, छान उजळवते आणि त्यात मी देवांच्या आजूबाजू ठेवून छानपैकी पूजा करत असते. सो आता तुम्ही बघू शकता, तिकडे महादेवाची मूर्ती अशी डेकोरेट केलेली आहे, इकडं मंदिर असं डेकोरेट केलेलं आहे. त्यानंतर हे व्हाईट सिक्विनवाला मटेरियल मी अभिषेकासाठी घेतलेलं आहे. खूप सुंदर वाटलं मला आणि याला मी अजून एक सॅटिनचंही घेतलेलं आहे. सॅटिनचं अस्तर लावून मी हे मटेरियल जे आहे, आसन जे आहे ते रेडी करणार आहे. बट कालच आणलं आहे म्हणून सो मी तात्पुरतं फक्त ठेवेल. नंतर मी ते स्टिच करून आणणार आहे. सॅटिनचा बॅकग्राऊंड आणि वरून सिक्विन, खूप सुंदर असा लुक दिसेल त्याचा पण. तर इथे तुम्ही बघू शकतात महादेवाच्या अभिषेकाची सगळी तयारी झालेली आहे. माझ्याकडे जी जुनी शिवलिंग होती, सो ती जुनी शिवलिंग जी आहे तिचा मी अभिषेक करून घेते, कारण ब्राह्मण जे आहेत ते 5:30 वाजेला येणार आहेत. सो तोपर्यंत मी पूजा न करता कशी काय फराळ करणार. सो त्यामुळे माझी जी आधीची शिवलिंग आहे तिचा पण मी अभिषेक करून घेते आहे. सो अभिषेकासाठी मी इथे गळती घेतलेली आहे, एक ताम्हण घेतलेली आहे. ऑलरेडी मी सगळं जे साहित्य आहे ते परत उठायला नको म्हणून मी आधीच सगळं घेऊन घेतलेलं आहे. सो बघू शकतात शिवलिंग मी देवघरातून घेतलेली आहे. तिची पूजा मी सकाळीच केलेली, सो म्हणून ते फूल वगैरे साईडला घेते. आणि अभिषेकासाठी मी मध, दही, तूप, गाईचं तूप स्पेशली लागतं, कच्चं दूध घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि पंचामृतसुद्धा घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी सकाळी पूजा केलेली होती, ते चंदन वगैरे मी लावलेलं होतं. सो ते रिमूव्ह करून घेते, व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि मग नंतर गळतीने मी त्याचा अभिषेक करणार आहे. सो देवघरात जेव्हाही आपण कुठलीही पूजा करायला बसतो तर सगळं साहित्य आपण आधीच घेऊन घ्यायला हवं, कारण नंतर पुन्हा उठण्याची वेळ येऊ नये. सो आता सुरुवात केलेली आहे मी जल अभिषेकने. तर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. जेही शिवभक्त आहेत त्यांना माहीतच आहे आणि मला ही पूजा करायला फार आवडतं. सो ही सगळी, आणि मी आधीपासून महादेव भक्त आहे, सो त्यामुळे मी हे सगळं काही लहानपणापासूनच करत आलेली आहे आणि ते मला खूप आवडतं. सो त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला हव्या ज्या मला माहीत आहेत, म्हणून मी आजचा हा व्लॉग करत आहे. आणि ऑलरेडी देवपूजेचे खूप व्लॉग्स मी शेअर करत असते, माझ्या मैत्रिणींनाही आवडतं. त्यामुळे आता घेतलेलं आहे मी कच्चं दूध. सो कच्च्या दुधाचा अभिषेक करून घेते आहे. कच्च्या दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि नंतर मी पंचामृताने अभिषेक करते. सो ही माझी अभिषेकाची पद्धत आहे. खूप जणींची वेगळी असेल, ही माझी आहे जी मी लहानपणापासून करत आलेली आहे. महादेवांची अभिषेकची जी प्रोसेस आहे तीच मी फॉलो करते आजही. सो खूप जणींचं वेगळं असेल. देवाला असं काही नाही आहे की असंच केलं पाहिजे. देवाला तुम्ही साधा पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालतो आणि तरीही ते प्रसन्न होतात. सो आता मी घेतलेलं आहे पंचामृत, ज्यात मी साखर, दूध, तूप, दही आणि मध घातलेलं आहे. सो तो अभिषेक महादेवाला खूप आवडतो असं म्हटलं जातं. सो म्हणून मी तोही आजच्या दिवशी अभिषेक करणार आहे. रेग्युलर बेसिसवर मी कच्च्या दुधाचा आणि पाण्याचाच अभिषेक करते. सो ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत असताना तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. सो माझं तेच प्रोसेस चाललेली आहे. मला हे जे काही आहे सगळं करून खूप प्रसन्न वाटतं. बरेच जण म्हणतात की तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू इतकी पूजा वगैरे करत असशील, किंवा तुझ्या पर्सनॅलिटीकडे बघून वाटत नाही की तू इतकी पूजा वगैरे करत असतील, इतकी स्पिरिच्युअल असशील. बट हे माझं लहानपणापासून आहे, हे मला खूप आवडतं. याने मला पॉझिटिव्हिटी तर मिळतेच, प्लस माझी एनर्जी डबल होत असते. सो त्यामुळे ह्या गोष्टी मी करत असते. तुम्ही बघू शकतात आत्ताच मध्ये बेल वाजलेली आहे आणि माझं जे रुद्रयंत्र आहे ते आलेलं आहे. सो किती हे महादेवाचं सत्व म्हणावं की मी ऑर्डर केलेलं महाशिवरात्रीसाठीच, बट ते त्यांनी डिस्पॅच करायला फार लेट केलं जिथून मी ऑर्डर केलेलं. सो उशिरा डिस्पॅच झाल्यामुळे मला वाटलंच नव्हतं की हे मला महाशिवरात्रीच्या दिवशी मिळेल आणि त्याची पूजा मी अभिषेकाच्या वेळेस करू शकेल असं. बट महादेवाचीच इच्छा असेल की रुद्राभिषेक जो आहे तो निकिताने महाशिवरात्रीच्या दिवशीच करावा. सो म्हणून मला ते त्याच दिवशी रिसीव झालं आणि याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. मी इतकी आनंदी झाली, इतकी खुश झाली की कधी अभिषेक करते आणि कधी ते पार्सल अनबॉक्सिंग करते असं मला झालेलं. सो आता अभिषेक झाल्यानंतर मी इथे साधा पाण्याचा अभिषेक कंटिन्यू चालू ठेवणार आहे, कारण माझा मंत्रजप चालू आहे.
आणि मग मी बेलपान वगैरे जे आहे ते अर्पण करणार आहे, शमीपत्र वगैरे अर्पण करणार आहे. सो ही जी धार होती ना ही खूप फास्ट होती आणि पटापट ते पाणी संपून जात होतं. सो मी इथं ट्राय करत होते की काडी वगैरे लावून जे आहे ते थेंब थेंब पडेल आणि जेणेकरून माझा अभिषेक जो आहे तो निवांतपणे चालेल असं म्हणून. सो त्यामुळे तर आता मी ओम नमः शिवाय म्हणून बेलपत्र वाहते आहे, नंतर शमीपत्र वाहणार आहे, नंतर पांढरे फुलं जे महादेवाला फार आवडतात, त्यानंतर चंदन लावणार आहे, केशरयुक्त मी ते अष्टगंध लावणार आहे आणि अत्तर लावणार आहे जे महादेवाला खूप आवडतं आणि आज त्यांचा विशेष दिवस आहे. सो आज हे सगळं करणं गरजेचं आहे म्हणून मी हे सगळं काही केलेलं आहे. तर रुद्रयंत्राच्या बाबतीत म्हणायचं होतं, रुद्रयंत्र हे मला फार आधीपासनं घेण्याची इच्छा होती आणि गेल्या 1 वर्षापासनं तर माझी इच्छा खूपच जास्त वाढली की मला ते हवंच आहे. सो जशी मी ही सिल्वरची शिवलिंग बुक केली त्यानंतर मी माझ्या डोक्यात होतं की रुद्रयंत्र घ्यायला हवं आणि रुद्राभिषेक करायला हवा शिवरात्रीच्या दिवशी. सो मी म्हणून ऑर्डर करू, आज करू, उद्या करू असं करत करत महाशिवरात्री 3 दिवसावर येऊन ठेपली आणि मग माझ्या डोक्यात आलं की अरे मी ते ऑर्डर करायचंच विसरलेली आहे. सो नंतर मी ते ऑर्डर केलं आणि ऑर्डर केल्यानंतर मला अजिबात वाटलं नव्हतं की इतकं पटकन ते येईल आणि मी लेट ऑर्डर केलं, त्यात त्यांनी लेट डिस्पॅच केलं. सो ते मला मिळालं त्या दिवशी आणि शिवलिंगसुद्धा मी माझ्या मम्मीकडे माझ्या माहेरी तिथे मी बनवून घेतलेली आहे आणि मी गेले तेव्हा ती मला बनवून नाही मिळाली. बट मी जेव्हा घरी आले त्यानंतर 2 दिवसांनी ती रेडी झाली. पण मला ती महाशिवरात्रीला हवीच होती आणि असा कोणाचाही योग नव्हता नाशिकला येण्याचा. बट अचानक माझ्या पप्पांची ड्युटी जी आहे ती नाशिकला लागली आणि ती शिवलिंग माझ्या पप्पांथ्रू माझ्यापर्यंत पोहोचली. मी त्रिशूलही चांदीचा बनवलेला आहे, बट तो मी उशिरा ऑर्डर दिल्यामुळे आता त्रिशूल तर मी मागवू नाही शकत. बट महादेवांची इच्छाच होती की त्यांनी शिवरात्रीला यावं आणि माझ्या हातून त्यांची ती पूजा प्राणप्रतिष्ठा व्हावी, रुद्र अभिषेक व्हावा. सो म्हणून सगळ्या गोष्टी या वेळेत मला मिळाल्या आणि त्यामुळे मी खूप खुशही होते. सो इथं अभिषेकची प्रोसेस जी आहे ती चालूच राहणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे शिवलिंगाचा जो अभिषेक आहे तो पूर्ण झालेला आहे. दिवा वगैरे लावून धूप अगरबत्ती लावून माझा जो अभिषेक आहे तो पूर्ण संपवलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात ही माझी फायनल पूजा आणि हे मला फार आवडतं. फुलांनी जेव्हा मी सजवते मस्त देवांना, आता तुम्ही बघू शकता तावनला सुद्धा मी सजवलेलं आहे. नैवेद्य मी फळाचा दिलेला आहे कारण महाशिवरात्र आहे आणि देवाचाही उपवास असतो. सो म्हणून त्यांना फलाहार आणि फळांचाच नैवेद्य लागतो. सो म्हणून तर अशा पद्धतीने गळतीने अभिषेक कंटिन्यू चालूच असणार आहे पाण्याचा आणि पूजा मी अशा पद्धतीने केलेली आहे. व्हाईट कलरचं कापड मी ठेवलेलं होतं कारण महादेवांना व्हाईट कलर हा फार आवडतो. सो त्यामुळे व्हाईट कलर मस्त सिक्विन मटेरियलमध्ये सिक्विन वर्कमध्ये वेल्वेटचं मटेरियल मी घेतलेलं आहे मिशोवरून. सो तेच मी बॅकग्राऊंडला ठेवलेलं खाली चौरंगावर आणि अशा पद्धतीने आजची जी पूजा आहे ती छान आणि प्रसन्न. आता कुठे देवघर माझं कंप्लीट वाटतंय महादेवांचा अभिषेक झाला म्हणून. जस्ट रुद्रयंत्र मला रिसीव्ह झालेलं आहे आणि अचानक माझ्या मनात विचार आला की अनबॉक्सिंगच्या आधी मी तुमच्याशी बोलू आणि मग अनबॉक्सिंग करू. सो बघू शकतात तुम्ही माझी अनबॉक्सिंग. खूप एक्साइटेड आहे मी ऑलरेडी. तर मैत्रिणींनो, आज आहे महाशिवरात्र आणि म्हणून मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे नवीन कोरा. तर बघू शकतात इथे मी ओपन केलेलं आहे रुद्रयंत्र आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. तर इथे माझ्या अवतारावर अजिबात जाऊ नका, सकाळपासून आवरतीये. सो अवतार माझा असा झालेला आहे, नाहीतर मी व्हिडिओला व्यवस्थित रेडी असते. सो आज जरा खूप धावपळही होती. हेअर वॉश केलेला आहे, थोडा थकवा आहे, लवकर उठलेली आहे. सो डार्क सर्कलही तुम्हाला दिसत असतील. सो इग्नोर करा, व्लॉग आहे जे रिअल आहे तेच आम्ही इथे दाखवतो.
तर आता कुठे मला शांती मिळालेली आहे जेव्हा मी हे हातात घेऊन बघितलं की ॲक्च्युअल रुद्रयंत्र कसं असतं, कारण इतकं जवळून हातात घेऊन कधी बघितलेलं नव्हतं. पण खूप इच्छा होती की श्रीयंत्र रुद्रयंत्र माझ्याकडे असावं. सो आता रुद्रयंत्र आलेलं आहे. नेक्स्ट टार्गेट आहे श्रीयंत्र, तेही चांदीचं. तर मैत्रिणींनो, माझी खूप इच्छा होती मनापासून की आज जर का म्हणजे देवाला पाठवायचंच असेल रुद्रयंत्र तर माझ्या घरी आजच येईल आणि मला शिवरात्रीलाच पाहिजे होतं. जस्ट त्यांनी कल्याणहून काल डिस्पॅच केलं आणि माझ्याकडे आत्ता लगेच आलेलं आहे हे रुद्रयंत्र. आणि माझी खूप इच्छा होती हे रुद्रयंत्र घेण्याची. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते. आता जस्ट अनबॉक्सिंग केलं आहे. ते थर्मोकॉलचे ते जे काही बॉल्स आहेत ते सुद्धा ॲज इट इज आहेत. मला खूप आनंद झाला आणि माझी खूप इच्छा होती की आजच हे मला रिसीव व्हायला हवं आणि ते झालं. तुम्ही बघू शकतात. आता मी ते व्यवस्थित धुवून मग ठेवते आणि ब्राह्मण आल्यानंतर मी त्यांना रुद्राभिषेक वगैरे सगळं ते करून घेणार आहे. आणि आज नवीन पिंडाची स्थापनासुद्धा करणार आहे. खूप धावपळ होती आणि आत्ता पण अंशू झोपलेला आहे म्हणून मी खूप हळूहळू बोलते. सो आता नेक्स्ट जे आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अभिषेक वगैरे ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार. तर रुद्र अभिषेकाला आणि शिवलिंगाच्या अभिषेकाला सुरुवात झालेली आहे. ब्राह्मण आलेले आहेत आणि डॉक्टरांच्याच हस्ते ही पूजा व्हावी ही माझी खूप इच्छा होती, कारण मी रोजच पूजा करत असते. त्यांच्या हातून खूप कमी वेळा पूजा होते. सो त्यांनाच बसवायचं होतं आणि ब्राह्मणही बोलले की त्यांनीच बसायला हवं. सो मग त्यांच्या हाताने पूजा स्टार्ट झालेली आहे आणि पूजेसाठी मस्त आम्ही कुर्ता पैजामा वगैरे काढून ठेवलेलं. बट आमचा अंशू बेडरूममध्ये झोपलेला आहे. सो कपाटही उघडू शकत नाही, कारण उघडलं तर तो लगेच उठेल. सो त्याची झोप होणार नाही म्हणूनच त्यांनी कुर्ता नाही वेअर केला. सो सिम्पल ज्या ड्रेसमध्ये होते त्यावरच अभिषेक करताय. आपल्याला पूजा महत्त्वाची आहे, ड्रेसेस वगैरे ते सेकंडरी येतं सगळं. बट मी त्यांना शर्ट आणि जीन्सवरच बसवलं आणि अभिषेक छानपैकी मस्त होतोय जसा मला अगदी पाहिजे होता तसाच. विश्वभो नमो नमो ऋतेभ्यो ऋतेभ्यो नमो नमः नक्षत्रेभ्यः संग्रहेभ्यो नमो नमो महद्भ्योर्भक्तेभ्यो नमो नमः नमः सक्षद्भ्यो ऋतकारेभ्यो नमो नमः कुलारेभ्यः कर्मारेभ्यो नमो नमो निकादेभ्यः पुंजिष्टेभ्यो नमो नमः शुनिभ्यो. हे गाईज, तर आता रुद्र अभिषेक आणि शिवलिंगचा अभिषेक जे आहे ते आटोपलेलं आहे आणि मी आता थोडा रेस्ट घेते, कारण सकाळपासून खूप धावपळ पण झालेली आहे आणि हे आण ते आण हे कर ते कर. सो त्याच्यात खूप वेळ पण गेला. सो आता मी जरा रेस्ट घेते आणि तुम्हाला दाखवते पूजा किती आता जस्ट मी चहा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर वाटते महादेवाची मूर्ती. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी दर्शनाला माझ्या फ्रेंडला बोलवलेलं. सो छानपैकी पूजा पार पडली, जसं अगदी मला पाहिजे होतं. मनासारखं सगळं आजच्या दिवशी जे आहे ते झालेलं आहे आणि इतके पूजा पाठ ते सगळं काही फुलं वगैरे वाहिल्यामुळे शिवलिंगच दिसत नाही आहे. सो मी आता तुम्हाला झूम करून दाखवते, कारण ती अगदी छोटीशी असते, अंगठ्यापेक्षा मोठी नसावी शिवलिंग मंदिरातली असं ब्राह्मणांनी सांगितलेलं. सो म्हणून मी माझ्या अंगठ्यापेक्षा छोटीच घेतलेली आहे आणि आता मी पूजा करते. सगळं काही झालेलं आहे. माझी जी पूजा आहे ती बाकी होती. आज खूप थकलेली आहे. सो म्हणून माझ्या लुकवर जाऊ नका बिलकुलच. खूप थकवा आलेला ऑलरेडी, सकाळपासून खूप हे कर ते कर चाललं होतं. सो आता मी चंदन केशर लावून ते महादेवाची जी पिंड आहे तिची पूजा करून घेते. थोडा भस्म लावते आणि आजची जी पूजा आहे ती अशा प्रकारे झालेली आहे. जेही दर्शनाला येतील त्यांच्यासाठी मी प्रसाद वगैरे बनवून ठेवलेला आहे. 1-2 जणांना, ज्या माझ्या फ्रेंड्स आहे तिकडे, त्यांना बोलवलेलं आहे. सो असं मी केलेलं आहे. महादेवासाठी गोकर्णाचं फूल चढवणं याचं फार महत्त्व आहे. सो गोकर्णाच्या फुलासाठी मी एक रोपच घेऊन आलेली आहे. सो आज बरोबर ते ब्लू कलरचं फूल आलं आणि तेही महादेवाला मी अर्पण केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे रुद्राभिषेक आणि नवीन शिवलिंगाची स्थापना झालेली आहे आणि आता कुठे मला सगळं फुलफिल असं समाधानी वाटतं आहे. आजचा दिवस अगदी छान गेला आणि खूप छान झालं सगळं काही. तर कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. छान छान व्ह्यूज द्या. जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. बाय.